आता एक मोठी बातमी आहे। नारायणपूर अबुझमाड येथे झालेल्या चकमकीमध्ये 8 नक्षलवादी ठार झालेले आहेत। या चकमकीमध्ये एक जवान जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे। कुतुल, फरसखेडा, कोडामेटा या परिसरामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे। तर नारायणपूर अबुझमाड या येथे झालेल्या चकमकीमध्ये 8 नक्षलवादी ठार झालेले आहेत। या चकमकीमध्ये एक जवानही जखमी झाल्याची माहिती मिळते। कुतुल, फरसबेडा, कोडामेटा हा जो परिसर आहे हा नक्षलग्रस्त परिसर आहे आणि या परिसरामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। रजत। अमोल, छत्तीसगड मधील हा अबुझमाडचा परिसर आहे। घनदाट जंगलाचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून नक्षलवाद्यांचा जो वावर आहे तो मर्यादित झालेला आहे। या परिसरातील जो कुतुल, फरसबेडा, कोडतामेटा क्षेत्र आहे त्या ठिकाणी सकाळपासून ही चकमक सुरू असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून किंवा सुरक्षा बलांकडून एक मोठा ऑपरेशन जो आहे तो या संदर्भात राबवला जात आहे। साधारणपणे नारायणपूर, कोंडागाव, काकेर, दंतेवाडा या वेगवेगळ्या 4 जिल्ह्यांमधून सुरक्षा बल जे आहे ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहे। त्यामुळे एक मोठा ऑपरेशन जो आहे तो सुरक्षा बलांकडून चालवला जात आहे। आतापर्यंत 8 नक्षलवादी या चकमकीमध्ये मारले गेले आहे आणि ही जी संख्या आहे ती अजून वाढण्याची शक्यता आहे। अजूनही ही जी चकमक आहे ती सुरू असल्याची माहिती आहे। धन्यवाद रजत दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।